महाराष्ट्रातील सर्वात उंच बाप्पा नागपुरात विराजमान झालाय। दाभा परिसरातील गणेश मंडळात 51 फूट उंच बाप्पा मातीपासून बनवलेली ही मूर्ती त्याच ठिकाणी आता विसर्जित होणार आहे। त्यासाठी मूर्तीच्या आतमध्ये बसवण्यात आलेल्या स्प्रिंकलरद्वारे पाण्याच्या फवाऱ्याने मूर्ती विसर्जित केली जाणार आहे। भंडारा जिल्ह्यातून आणलेल्या मातीपासून ही पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आलेली आहे। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। उपराजधानी नागपूरमध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच गणपती बाप्पाची स्थापना जी आहे ते करण्यात आली आहे। मी आता सध्याला दाभा परिसरातील या मंडळात आहे। या मंडळातील दृश्यात जर आपण पाहाल तर जवळपास 51 फूट उंच गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेला आहे। एकूणच ही या मूर्तीचं वैशिष्ट्य जर पाहायला गेलं तर पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातून या मूर्तीसाठी जे आहे ते माती आणण्यात आलेली आहे आणि एकूणच जवळपास 6 क्विंटल मातीपासून ही एकूण मूर्ती तयार करण्यात आलेली आहे। आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती याच ठिकाणी विसर्जित केली जाणार आहे आणि त्याकरता या मूर्तीच्या आतमध्ये स्प्रिंकलर म्हणजेच मोटारच्या माध्यमातून पाण्याचे फवारे सोडले जातील आणि ही मूर्ती याच ठिकाणी जी आहे ते एकूणच विसर्जित केली जाणार आहे। या मंडळाचे आयोजक राजकुमार गुप्ता यांनी एकूणच जी आहे ती ही संकल्पना या ठिकाणी पहिल्यांदाच राबवली आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती असल्याचं त्यांच्याकडनं जे आहे ते एकूणच दावा केला जातोय। आपल्यासोबत स्वतः आयोजक या ठिकाणी आहेत राजेंद्र गुप्ताजी, आपण त्यांच्याचकडनं जे आहे ते एकूणच माहिती घेऊया। राजकुमारजी, काय सांगाल, एकूणच महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती असल्याचा दावा तुम्ही करताय, किती कालावधी एकूणच ही मूर्ती तयार करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लागलेला आहे? नमस्कार, जय गणेश। मैं राजकुमार बाबूलाल गुप्ता। इस मूर्ति को बनाने में 45 दिन लगे हैं और इसके लिए भंडारा जिले से मिट्टी लाई गई है। 7 कलाकारों की टीम ने इस मूर्ति को पिछले 45 दिनों में तैयार किया है और इसके मुख्य कलाकार हैं मिस्टर विजय वानखेड़े जी। बहुत ही भगवान की कृपा है जो यहाँ हमको 51 फुट की मूर्ति की पूजा करने का अवसर मिला है, क्योंकि अभी तक हमने बहुत सी यज्ञ अनुष्ठान करवाया, बचपन बाल्यकाल से भी इसी फील्ड में है, इसी कार्य क्षेत्र में है, लेकिन यह जीवन का पहला अनुभव है और पहली बार यह शुभ अवसर गणेश जी के 51 फीट के गणेश जी की मूर्ति का पूजन करने का अवसर प्राप्त हुआ। आणि ही मूर्ती लवकर विसर्जित व्हावी त्याकरता अगदी पातळ लेयर जे आहे ते या मूर्तीवर चढवण्यात आल्याचं जे आहे ते आयोजकाकडनं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। जवळपास 45 दिवसाच्या मेहनतीनंतर जे आहे ते मूर्तिकारांनी ही मूर्ती एकूणच याच ठिकाणी जे आहे ते तयार केलेली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।